मुख्यमंत्री डॉक्टर जगदीश पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे यांनी एक आरोप केलेला आहे की मुख्यमंत्र्यांना 4 महिन्यापासून पाण्याची भीषण टंचाई 4 दिवसापासून आणि कुठे गेले नगराध्यक्ष, कुठे आहे नगरसेवक, असा देखील प्रश्न आहे. काय सांगणार? प्रामुख्याने त्यांना कोणीतरी चुकीची माहिती दिली आहे. मुक्ताईनगर शहरात कोणतीही पाणी टंचाई नाही आहे आणि ते जे विषय सांगत आहे 4 दिवसापासून पाणी नाही, तर जुन्या गावातील प्रभाग क्रमांक 1, 2 आणि 3 इथली मोटर जळालेली होती पाण्याची. तिथे विहिरीचं पाणी असते, ते मोटर जळाल्यामुळे ते पाणी तिथे मोटर रिपेअर करण्यासाठी टाइम लागतोच. एक दिवस मोटर जळाली, तो दिवस आणि दुसरा दिवस, त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी लगेच पाणी आलं. व तुम्ही तिथल्या नागरिकांना विचारू शकता, 4 दिवस पाणी पुरवठा झाला नाही असं कोणताही प्रभाग नाही. ते फक्त 3च प्रभाग असे होते का तिथे ते एक मोटर जळल्यामुळे टेक्निकल प्रॉब्लेममुळे असं काही झालं. आणि लोकनेते आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांनी आता मुक्ताईनगर शहरासाठी 47 कोटी रुपयाची योजना पाणी पुरवठा चालू आहे. पाईपलाईन टाकणे झालेले आहे, ते प्रगतीपथावर आहे. शुद्ध पाणी आपल्याला मिळणार आहे. आणि राहिला विषय नगराध्यक्ष कुठे आहे किंवा नगरसेवक कुठे आहे, नगराध्यक्ष पण इथेच आहे, नगरसेवक पण इथेच आहे. दैनंदिन जे कामकाज असतात नगरपालिके संदर्भात, तर प्रत्येक याच्यावर डॉक्युमेंटवर नगराध्यक्षांच्या सह्या वगैरे ते सर्व कामकाज नगराध्यक्ष अतिशय चांगल्या पद्धतीनं गायडन्स करून आम्हाला सर्व नगरसेवकांना ते त्यांचं कामकाज चालवतात आहे. आणि सर्व नगरसेवक पण इथेच आहे. सगळे नगरसेवक ज्या त्या प्रभागामध्ये ज्या काही लोकांच्या समस्या असतील त्या समस्या सोडवण्याचा सर्व नगरसेवक प्रयत्न करत आहे. मला वाटतं जगदीश दादांना काहीतरी कोणीतरी चुकीची माहिती दिली, नाहीतर ते असं बोलणार नाही. परंतु ठीक आहे, त्यांना आता त्यावेळेस जेव्हा मी आणि जगदीश दादा मी राष्ट्रवादीत होतो, ते काँग्रेसमध्ये होते, आम्ही काम करायचो, तर ह्याच मुक्ताईनगरमध्ये 8-8 दिवस पाणी येत नव्हतं. जे पाणी येत होतं ते अतिशय इतकं गढूळ पाणी येत होतं का ते पाणी कोणी पिऊ शकत नाही, इतकं घाण पाणी येत होतं. तर त्यावेळेस आम्ही आंदोलन केलेले आहे. शायद मला असं वाटतं ते विसरले असतील, परंतु जे काही लोकांनी ते सत्ता गाजवली 20-25 वर्ष नगरपंचायत मध्ये, पण या लोकांकडून काही झालं नाही. आणि आता कुठे आम्हाला 2-3 महिने झाले, 3 महिने 4 महिने आता होत आहे. आता थोडं कामाची लाईन लागत आहे. सरकार धीरे धीरे पैसा येतो आहे, आता सर्व कामं होतील. आणि पाणी मुक्ताईनगरला बिसलरीचं पाणी देण्याचं मानस लोकनेते आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांचा आहे आणि ते निश्चितच येत्या काळामध्ये पूर्ण होणार आहे.